सुप्रभात मंडळी, सकाळ सकाळची वेळ आहे. विनींच्या बागेमधील कडीपत्त्याचं झाड दिसलं आणि राहवलं नाही म्हणून झाडाचा कडीपत्ता भरपूर असा तोडून घेतलेला आहे मी. कशासाठी? आपण ताजा ताजा कडीपत्ता काढलेला आहे झाडाचा आणि त्याची आज आपण कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. चला. कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे चांगले तव्यामध्ये शेकून घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर भाजकी चणा डाळ आहे, हिला सुद्धा थोडंसं रोस्ट करून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये सर्व जिन्नस काढून घ्या. त्याचप्रमाणे सफेद तीळ आहेत, ते सुद्धा व्यवस्थित भाजून काढून घ्या. हे सर्व जिन्नस थंड होतील. आता सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे. आणि थोडंसं तेल टाकून लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या चांगल्या तेलामध्ये खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. आता ह्याच थोड्याशा उरलेल्या तेलामध्ये आपण कडीपत्ता घालून घेणार आहोत. कडीपत्त्याला स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे. कुरकुरीत अगदी कडीपत्ता आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. सर्व जिन्नस आता आपले भाजून झालेले आहेत. थंड झाले की ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. मिक्सरचं भांडं माझं थोडंसं लहान होतं म्हणून मी थोडं जिन्नस घेऊन वाटून घेत होते. अशा पद्धतीने आपल्याला सर्व जिन्नस मिक्सरच्या साहाय्याने वाटून घ्यायचे आहेत. एकदम बसत नसेल तर थोडं घेऊन वाटलं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपली वाटण तयार झालेलं आहे. त्यामध्ये आवडीनुसार तिखट आणि मीठ घालायचं आहे. झालं, दॅट्स इट. आता सर्व जिन्नस एकत्रित करून घेऊया. परत एकदा वाटून घेतलं आणि मीठ आणि लाल तिखट मिक्स झालेलं आहे. झाली आपली मस्तपैकी कडीपत्त्याची चटणी तयार. ही चटणी म्हणायला तर 4-6 महिने आरामात टिकते, पण एकदा बनवली ना की 4 दिवसामध्ये सपाट होऊन जाते. परत करण्याचा तिचा आग्रह असतो. इतकी चविष्ट आणि भारी लागते ही चटणी. अगदी तुम्ही कोरडीसुद्धा खाऊ शकता. भाजीला काय नसेल, ह्या चटणीमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि चपातीबरोबर मस्त लागते. वरण भातासोबत तर अप्रतिम लागते. मग वाट कसली बघताय? जावा किचनकडे आणि मस्त कडीपत्त्याची चटणी बनवा.